संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकड जेणे हा गोपाळ कृपा करे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी वर्षे 26वे गेले वर्षी रौप्य महोत्सव झाला. याही वर्षी पूजनीय महाराजांच्या वतीनं माझ्याकडे कीर्तनाची सेवा आली. ओम तात्या अधोड मधोड सारखं स्मरण करून देणारे जोगदंड भाऊ, डाके नाना, मस्के पाटील कुठपर्यंत आले बाबा? म्हटलं वेळेच्या सवयीप्रमाणे आलो बाबा. याही संबंधाने सगळी गुणीजन मंडळी, भरतजी महाराज पठाडे, अरुण महाराज, हार्मोनियम वादक संतोष महाराज, तिकडून सगळे तुळशीराम महाराजापासून सगळे गायनाचार्य महाराज, पाठीमागे असल्यामुळे दिसत नाही, सर्व टाळकरी महाराज, विनयकरी, भालदार चोपदार, व्यासपीठावर बसलेली सर्व महाराज मंडळी, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल 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 विठ्ठल. संत किसन बाबा वैकुंठातून या सोहळ्याकडे पाहत असतील आणि त्यांना आनंद होत असेल की इवलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. किसन बाबा पूर्वी गोकुळात होते, पूजनीय नवनाथ बाबांनी द्वारकेला आणले है ना. द्वारका आहे का नाही, तरी ती त्यांचीच कृपा आहे. त्यांचं नाव किसन बाबा आहे. त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या, किसन बाबांनी करांगोळी लावली, अख्खा गोवर्धन उभा झाला की नाही. ते तिथून या सर्व भक्ताला आशीर्वाद देत असतील. कल्याण इच्छिती तया गोडा, इच्छिती तया कल्याण इच्छिती तया. तुका मने पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कल्याण इच्छिती तया गुणा. आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया गुणा, कल्याण इच्छिती सर्व परिसरातील भक्तांच्या आदराचं, श्रद्धेचं हे स्थान आहे. आणि या स्थळासाठी अख्खे भाविक एका मायेचे लेकर होऊन 8 दिवस एकत्रित येतात, म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा होतो.
मी गेले वर्षी उल्लेख केला, आम्ही संत एकनाथ महाराज पाहिले नाही, पण संत एकनाथ महाराज पाहायचे असेल तर गोरक्षनाथ टेकडीवर जाऊन नवनाथ बाबाकडे पाहायचं. शांती ब्रह्म. वेळ कमी आहे आणि 10:30 संपवायचा आपल्याला. बरोबर बरोबर. हो, तुम्ही नका वशिला जाऊ, बरोबर त्याच्यात बसू. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही शब्द समानार्थी आहे, पण जमीन अस्मान इतकं अंतर आहे. अरुण महाराज, श्रद्धा वेगळी, विश्वास वेगळा. त्यातली मजा पहा तुम्ही. पुत्र म्हणजे मुलगाच, बेटा म्हणजे मुलगाच, लडका म्हणजे मुलगाच, तिन्हीचा अर्थ मुलगाच आहे. पण बंटवाड़े में खुश रहता है वो बेटा, बंटवाड़े के बाद लड़ लड़ के पिता को ज्यादा इस्टेट मांगता है वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर सेवा करूंगा पिताश्री, उसी को कहते पुत्र. तसं लक्ष्मी वेगळी, पैसा वेगळा, समानार्थी आहे. पण गाव झोपल्यानंतर रात्री 12 वाजता मागच्या दरवाजातून आत येतो, त्याचं नाव पैसा आहे. गावकऱ्याच्या समोरून वाजत गाजत दुपारी 2 वाजता पुढच्या दरवाजातून सन्मानानं आत येते, तिचं नाव लक्ष्मी. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. एक ती श्रद्धा, तो विश्वास. श्रद्धेत चढ उतार आहे, विश्वास सारखा आहे. श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. श्रद्धा आंधळी असू शकेल, विश्वास जागरूक आहे. मी शुद्धीवर आहे, संताचे पाय हा माझा विश्वास. मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका तुम्ही. का बाबा कुठं चालला? विठ्ठल जन्म श्रद्धेचा आहे. म्हणून रामायणामध्ये पार्वती मातेला आणणे श्रद्धा म्हटलंय, महादेवाला विश्वास. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. भवानी श्रद्धा आहे, शंकरराव विश्वास आहे. जन्म पार्वतीचा आहे, महादेवाचा नाही. ते अजन्म, म्हणून जन्म श्रद्धेचा आहे, विश्वासाचा नाही. ते अजन्मा तत्व आहे. पार्वतीचा पिता पर्वत, पर्वताची म्हणून पार्वती. तसं महादेवाचं नाही सांगता येत. कोणालाही विचारा तुम्ही. रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. तुम्ही सांगा कृष्ण जन्म श्रावण वद्य अष्टमी. तुम्ही सांगा महादेव जन्म. घरी गेल्यावर पहा, कारण व्यवस्था आहे ना घरी. भिंतीवरी काल निर्णय असावे, चष्मे लावू लावू पहा, 31 डिसेंबर पर्यंत सापडते का महादेव जन्म. अजन्मा तत्व आहे. मातू पितू हिना, ज्याला मायबाप नाही ते महादेव. कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, रामाचे मायबाप दशरथ कौसल्या. महादेवाचे मायबाप नाही. अजन्मा, अजन्मा तत्व आहे महादेव, अजन्मा तत्व. म्हणून ते महादेव नवरदेव झाले बरं का. भरत नवरदेव झाले. दक्षाच्या घरी सती सोबतचं लग्न. नवरदेवासोबत संतोषराव एक हेल्पर असते. हेल्पर नवरदेवासोबत गाडीला स्टेपनी असते. तसं एक तुमचे अनुभव सांगत जा ना. त्याला वेगवेगळी नाव आहे. फार सेवा करता येते नवरदेवाची. कुठे खेडे गावामध्ये संडास नसेल तर डबडं घेऊन नवरदेवासोबत उसात जाते. आंघोळीच्या वेळेला कपडे धरून उभं राहते. शेवळ्या खायच्या वेळेला डबल खाते एकटंच. त्याला कुठे कलवरा म्हणतात, कुठे वरदावा म्हणतात, कुठे सोकाण्या, पूर्ण विदर्भात लांडगा म्हणतात. नारदाला वाटलं कुठं संधी नाही तर निदान
कलवरासू बरं का भरत. नारदजी कलवरा झाले आणि महादेव नवरदेव तिथं गेल्यावर थोडंसं कमी कर. तिथं गेल्यावर तिथल्या धर्मपंडितांनी विचारलं, तुला राजा बोलो भाई, हमारे यहाँ का रिवाज है 3 पिढियों का नाम बोलना पड़ता तो शादी होगी. ब्राह्मण म्हणले नवरदेवाला 3 पिढ्या सांगा लागेल, 3 पिढ्या. महादेव म्हणले बापाचं नाही सांगतो यार, ब्राह्मणाला 3 पिढ्या. गामागुम झाले. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. नारदानी कानात सांगितलं, चिंता क्यों करते जी, मैं आपके साथ, तो चिंता की क्या बात. बोले पिताजी का नाम क्या, बोलो बिरंची. बोलो बिरंची का मेरा बाप है का. गुस्सा मत करो जी, बाप करने से बाप हो जाता है क्या. बाप सर 2 मिनट के लिए, शादी से मतलब, बोल दो बिरंची. ठीक है पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची. धन्यवाद. पिता के पिता का नाम बोलो. म्हणजे आजाचं सांगा, आजाचं. नारदानी कानात सांगितलं विष्णू. विष्णू बोलो. विष्णू काय माझा आजोबा आहे का. मला माहिती आहे, रागावू नका, लग्नाशी संबंध काय घेणं आहे आपल्याला. ठीक है पंडित जी, दादा का नाम विष्णु है. धन्यवाद. एक पीढ़ी बाकी है. पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी. नारदानी कानात सांगितलं, जोगदन भाऊ महादेवजी काय 2च नावं माझ्याकडे होती वेटिंगला, संपली, तुमचं तुम्ही घ्या बघून. ते ब्राह्मण घाई करू लागले, जल्दी बोलो, शादी का मुहूर्त बिता जा रहा है. तुम्हारे पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो. महादेव जी को गुस्सा आया, देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है, दादा का नाम विष्णु है, और दोनों का बाप मैं. शादी करनी है तो करो, नहीं तो मैं मेरे घरे चल जा. अजन्मा, ज्याला मायबाप नाही असं अजन्मा तत्व. म्हणून महादेव विश्वास आहे, पार्वती श्रद्धा आहे. जन्म पार्वतीचा आहे, विश्वास अजन्मा. एक फरक. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, ती श्रद्धा. विश्वास पुल्लिंगी आहे, तो विश्वास. श्रद्धा आंधळी असू शकेल, विश्वास जागरूक आहे. म्हणून बॅनर भारतभर दिसेल तुम्हाला, अंधश्रद्धा निर्मूलन. पण शोधून पहा, अंधविश्वास निर्मूलन शोधून नाही सापडायचा. आंधळी श्रद्धा असू शकते, विश्वास जागरूक आहे. दुसरं एक कारण, श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वास सारखा आहे. ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली संतोषराव, त्याच्यातले दोष कळाले, श्रद्धा उतरते. गुण कळाले, श्रद्धा वाढते. श्रद्धेमध्ये चढउतार सापडेल, विश्वास सारखा असतो. एकदा पिंट्याला मम्मीनं सांगू द्या, पिंट्या, हा मम्मी, हे तुझं पप्पा बरे का रे. तुझं पप्पा अख्खा तालुक्या विरोधात गप्पा मारू द्या, तरी पप्पा म्हणजे पप्पाच, असा विश्वास सारखा आहे. बरं एक लक्षात घ्या, प्रत्येकाचा आहे. ठिकाण बदलतात, विश्वासाचे ठिकाण बदलतात भरत महाराज, पण विश्वास नाही असा शोधून सापडायचा नाही. जनावरांचा सुद्धा. अरे रात्री 2 वाजता स्टँडवर एखादा प्रवासी उतरला, स्टँडवरचं कुत्र भुंकत, बरोबर आहे. स्टँडवरचं भुंकलं म्हणजे मारुतीच्या देवळाजवळचं, तिथलं भुंकल्यावर खंडोबाच्या देवळाजवळचं, आणि मग दुसऱ्या आळीतलं, तिसऱ्या आळीतलं, चौथ्या आळीतलं, ना अख्ख्या गावातले. माझा प्रश्न आहे, अख्ख्या गावातल्या कुत्र्यांनी बघितला का स्टँडवरचा माणूस. फक्त स्टँडवरच्याच कुत्र्यांनी बघितला ना. मग अख्ख्या गावातले कुत्रे का भुंकतात. अख्ख्या गावच्या कुत्र्याचा विश्वास स्टँडवरच्या कुत्र्यावर आहे. त्यांना माहिती आहे हे भुंकत म्हणजे नवीन कोणीतरी आलं. म्हणून विश्वास प्रत्येक ठिकाणं बदलतील. अरे पगार झाला संतोषराव, 50,000 रुपये दिवाळी 4 दिवसावर आली, आणि हे निघालं रात्रीचे 9 वाजता स्टँडवर उतरलं. तिथून घरी जायचं, ओढा लागला, ओढ्यामध्ये 4 गुंड थांबले. त्यांनी चाकू दाखवले 10 फुटावरून. प्राणावर प्रेम आहे का पैशावर. आणि प्राणावर प्रेम असेल, मरायला तयार व्हा. पैसा द्या, पैशावर प्रेम असेल तर मरायला तयार व्हा. त्यानं विचार केला आणि 50,000 गुंडाच्या ताब्यात दिले. आलं घरी, झोपलं नाही रात्रभर, वेळ कमी होती ना. सकाळी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो म्हणला. पोलीस चौकीला जाताना आधी हेअर कटिंग सलून लागलं. म्हणला रिपोर्ट द्यायचाच आहे, पण दाढी करून घेऊ. सकाळी 9 वाजता माऊली दाढी करायला बसलं खुर्चीवर, आरशात पाहत, नरडा याच्या वस्त्र्यावर. आता चुकलं, नरडा वस्त्र्यावर नाही, वस्त्रा नरड्यावर. अरे सांभाळून घे ना, काय होत्यात. कोण
ज्याला रात्री 10 फुटाहून चाकू दाखवले होते गुंडाणी, आज सकाळी 9 वाजता त्याच्या नरड्यावर वस्त्र आहे. आरशात पाहत तरी घाबरत नाही, उलट म्हणतं इकडची मिशी थोडी वर गेली, खाली येऊ द्या, इकडची थोडी खाली आली, वर जाऊ द्या. का? रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता, आताच्या वस्त्र्यावर आहे. विठ्ठल तो प्रत्येकाचा आहे. बरं, प्रपंच असो की परमार्थ, आळणे सरकार दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे. विश्वासाशिवाय संसार चालत नाही. पत्नीच्या हातचं दाबून जेवतय जन्मभर, का? पत्नीवर पतीचा विश्वास आहे. नाही तिनं 2 थेंब रोगूरचे टाकले असेल अशी शंका आली तर उठून जाईल ना. ताटची सांडूनी जायची या परी, जै जेवणारा ठाऊ विशेषली रस सोय, ही जर कळलं तर ताटच. पण दाबून जेवत का? पतीचा पत्नीवर विश्वास आहे. मालक मुंबईला आहे, दिवाणजी बीडला आहे, पण मुंबईच्या मालकाचा बीडच्या दिवाणजीवर विश्वास आहे म्हणून प्रपंच चालला. प्रपंच विश्वास प्रपंचातही पाहिजे, विश्वास परमार्थातही पाहिजे. आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे. विश्वासाची गरज आहे. तुकोबारायला कळालं, ज्या साधकाने हे चिंतन ऐकलं की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही क्षेत्रात विश्वासाची गरज आहे. आणि आपल्याला तर आता परमार्थ करायचा आहे, पण विश्वास ठेवायचा कोणावर? म्हणून तुकोबारायची कीर्ती ऐकून तो तुकोबारायला आला. पावणे 10 आला, काळजी करू नका. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कुठला रे बाबा? मराठवाडा. इकडे कुठं? आम्ही कीर्तन ऐकली, त्याच्यात ऐकले की परमार्थ करण्यासाठी विश्वासाची गरज आहे, पण तो ठेवायचा कुठे असा मला संभ्रम आहे. मग म्हणून मी तुमच्याकडे विचारायला आलो, विश्वास कुठे ठेव? तुकोबाराय आहे म्हणलं, तुला वाटणार त्याच्यावर ठेव. त्याला वाटलं हे सरळ प्रश्नाचं उत्तर देणारे महाराज वाटत नाही. म्हणले बाबा, मला जरी सांगत नसला तरी माझा एक वेगळा प्रश्न आहे. बोल. तुम्ही परमार्थच करता ना रात्रंदिवस, मग तुमचा तरी विश्वास कोणावर तरी असेल ना? आहे ना. मग तुमचा कोणावर आहे हे सांगा की आमचं काम भागलं. हे विचारल्यावर संताची हे पायी हा माझा विश्वास. शाबास शाबास. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास. विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा
जरी मला तुम्ही सांगत नसला पण तुम्ही परमार्थच करता ना महाराज. हो, मग तुमचा तरी विश्वास कोणावर ना कोणावर असेल ना, आहे ना. मग तुमचा कोणावर आहे हे सांगा तरी आमचं काम भागलं. हे विचारल्यावर संताचे पायी इथपर्यंत आलो आता आपण. संताचे पायी हा माझा विश्वास. तरी त्याचा चेहऱ्यावर समाधान दिसेना जोगदंड भाऊ. अरे सांगितलं ना तुला, माझा विश्वास संतावर आहे. महाराज याच्यात विशेष काय आहे? तुम्ही संतच आहे आणि विश्वासही संतावर आहे. मग त्या पार्टीच्या लोकांचा विश्वास त्या पार्टीच्या पुढाऱ्यावर, हे काय पेपरला नाही गोष्ट आहे का महाराज? म्हणजे तू जास्त चिकित्सक आहे रे, मराठवाड्यातला आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. एक लक्षात ठेव, संताचा विश्वास संतावर नवल नाही, जीवाचा विश्वास संतावर नवल नाही, देवाचा विश्वास संतावर विशेष नाही. मग राक्षसांचाही विश्वास संतावर आहे. विठ्ठल मग त्याची उत्सुकता वाढली. महाराज, राक्षसांचा विश्वास संतावर, याला पुरावा. ते आपले प्रकाश साठे महाराज सांगतात ना, पुरावा पाहिजे. आणि पुरावा देत नसेल तर त्याला पुरावा म्हणते. ते बोलते पुरावा आहे. बरं अरुण महाराज, रात्री मंदोदरीला स्वप्न पडलं. एक कविता नाही बरं, अभंग नामदेवाचा आहे. तुम्हाला पाठ नाही मला माहिती आहे, पण सांग. आणि मग सकाळी मंदोदरी रावणाला सांगू लागली. मंदोदरी बोले रावणा प्रति, मंदोदरी बोले रावणा, मंदोदरी बोले रावणा प्रति, मंदोदरी बोले रावणा प्रति. एक स्वप्न देखिले राती, एक स्वप्न देखिले राती, एक स्वप्न देखिले राती, एक स्वप्न देखिले राती. नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती. शिळा सागर बांधिला, शिळा सागर बांधिला, शिळा सागर बांधिला, सागर बांधिला. नेनो त्यांचा बळीया आला, नेनो त्यांचा बळीया आला. नेनो त्यांचा बळीया राजा, 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 नेनो त्यांचा बळीया राजा. मंदोदरी बोले रावणा प्रत्येक स्वप्न देखिले राती, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधिला. स्वप्न बघितलं मी रात्री. काय झालं? अहो समुद्रावर पूल झाला, शिळा सागर बांधिला आणि सगळी वानर लंकेत आली. रावण हसायला लागला. बंदर आने दो अंदर, हम लोग खाते हैं डरते नहीं, 6 महीना तक फुर्सत हो जाएगी. अहो नुसते बंदर नाही ना, तुम्ही घाईच करता. पुढचं ऐका ना स्वप्न. नेनो त्यांचा बळी आला, लंके भोवती वेढा दिदला. मग काय झालं? आता पुढचं तर लय वाईट आहे. आता वाईट आहे पण सांगच. लंके भोवती रुधिराचा पुर, मंदोदरी स्वप्न सांगते रावणाला. लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्ण वीर, जो तुमचा सखा सहोदर, निद्रा करी षण्मास. नामदेवरायाचा अभंग. 6 महिने झोप घेणारा बलवान भाऊ तुमचा कुंभकर्ण रक्ताच्या थारोळ्यात पाहला मी. अजून सत्य तुझी छेदिली 10 शिरे, तुमचे 10 मुंडके तुटलेले पाहिले स्वप्नात. लंका जाळून केली जोहारे, अख्खी लंका पेटलेली पाहिली. हे ऐकलं रावण थोडासा हादरला. जोगदंड भाऊ, बरं ठीक आहे, तुझं काय म्हणणं आहे? मग 10 वाजायला आले, म्हणणं काय आहे माझं ऐकाल? हा,
रेगाल्या श्रीरामा शरण, मंदोदरीची सला पहा. रेगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. श्रीरामाला शरण जा, कुळाचं कल्याण होईल आपल्या. मग लाल झाला रागारा. निधडा नव्हे रघुनाथ, केवळ वानरांचा आसरा इथं, त्यासी मी वंदी लंक्यानाथ, तरी जगात जगन्य. अरे त्या वानराच्या बळावर उड्या मारणार ते दशरथाचं पोर, आणि पठ्ठ्याच्या ताब्यात 33 कोटी देव, आणि त्याला शरण जाऊ. मंदोदरीचं ऐकून घेत नाही. शेवटी नाईलाज झाला बरं का, आणि एकांतात नेलं मंदोदरीला. मंदोदरीनं पुन्हा तेच सुरू केलं. वानरासी करावया सळ. हे वाढत चाललं बरं का, पण मी प्रमाण देऊन बोलतो. सळ शब्दाचा अर्थ युद्ध आहे. वानरासी करावया सळ, राक्षसा माझी नाही बळ, कपी मारिती राक्षस दळ, आणि संग्रामी प्रबळ भिडोनी. रावण मंदोदरीला म्हणला, मंदोदरे आता मनातलं बोलू का? ऐसाची सांगे बिभीषण, ऐसेची सांगती बहुसाल जन. रिगा शरण तूही मनसी, बलवान भाऊ माझा कुंभकर्ण, तोही म्हणत होता दादा शरण जा. सत्पुरुष भाऊ माझा बिभीषण, तोही म्हणायचा दादा शरण जा. माझे मंत्री अतिकाय अकंपन दुर्मुख आणि दुर्वचन, तेही म्हणायचे शरण जा. परी मी का नायके आपण, यही अर्थीचे कारण, तरी मी का ऐकत नाही म्हणून तुला एकांतात आणलं. खरं सांगू मंदोदरे, रामचंद्राच्या पुढे मी वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही. अहो मग हे तुम्ही कबूल करता तर शरण का जात नाही? दम काढणं तेच सांगतो ना. मी एकदा जंगलातून जात होतो, नारदाची भेट झाली. मी नारदाचं दर्शन घेतलं. विचारलं, नारदा बोला, मला रामाची प्राप्ती होईल? प्रश्न रावणाचा आहे. जरूर होईल. काय करावं लागेल? पावावया श्रीरामचरण, मुख्य वैर का अनन्य भजन. मला उपाय नारदाने सांगितला मंदोदरे. रामाच्या प्राप्तीसाठी एक तर भजन करावं लागेल, नाही तर भांडण करावं लागेल. मुख्य वैर का अनन्य भजन. मी सांगितलंय पहा, भजनाचा आणि आमचा 3 पिढ्याचा वाकडा आहे. माझाच भाऊ काकडा बिभीषण, डोकं उठलं माझं. पण भांडणामध्ये हात खंडा आहे. पण ते 10:30च्या आत उरकल असं सांगा. नारदजी म्हणाले, मुख्य वैराचे कारण त्वा करावेगा दारा हरण. त्याची पत्नीचं ऋणान. आणि तुला एकट्याचं कल्याण करायचं का कुळाचं? सगळ्या कुळाचं. मग रामाच्या बाणानं मेला तरी सीता वापस करू नको. राम बाणाच्या आघाती निमुण देहे पडे क्षिती, तरी न सोडावी सीता सती, तर तुझं कल्याण होईल. मी काय आपलपोटे आहे का मंदोदरे? मला एकट्याला माझं कल्याण करायचं होतं तर पंचवटीला एकटाच गेलो होतो. भिक्षाम देही, हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा रयाला तेरा भगवान तुझी जिता रखे सदा हो. बोलबाला तेरा दोडण्या तू दिल भागिने हो. भूखे को रोटी दे माई अटल सुहागिन हो. पंचवटी सन्मुख जाता, अरे मीच पावतो सायुज्यता. पण सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. लागता श्रीरामाचा बाण, माझ्या मरणासी ये मरण. मंदोदरे वाईट वाटून घेऊ नको. तू माझी अर्धांगिनी आहे, पण मी तुझंही ऐकत नाही. तुझ्यावर माझा विश्वास नाही. सत्पुरुष भाऊ माझा त्याच्यावर नाही. कुंभकर्ण का बंधू त्याच्यावर नाही. माझे मंत्री त्याच्यावर नाही. माझा पराक्रमी पुत्र इंद्रजित त्याच्यावरही विश्वास नाही. मग नारद वचने विश्वास, संताची पायी हा माझा संताचे पायी हा माझा विश्वास. हा सर्व भावितास झालो काय.
शब्द रावणाचे आहे, नारद वचनी विश्वास. आणि म्हणून संताचा संतावर, देवाचा संतावर, जीवाचा संतावर विश्वास नवल नाही. रावणासारख्या राक्षसांचाही विश्वास संतावर आहे. विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे आणि माझा संतावर विश्वास आहे. म्हणून तुला सांगतो, तुला वाटल त्याच्यावर ठेव, माझा संताचे पाय हा माझा विश्वास. बाकी कुठेही विश्वास ठेवा, विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. पण एकच बरं, नुसता विश्वास नाही भरत देश, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो पायी हा माझा विश्वास. भरत महाराज नुसता विश्वासच नाही महाराज म्हणतात, तर सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे शब्द वापरण्याचं कारण आहे काया वाचा आणि मन, कायिक वाचिक मानसिक भाव याला म्हणतात सर्व भावे दास. नाहीतर कायेनं वाचन असते पण मनानं नसते. काय काय माणसं कीर्तनाला येऊन बसतात, इथं आल्यावर डाके नाना त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं होतं पण ओढून पाहिलं नाही, कधी लागतं कधी लागत नाही, लागलं असेल का नाही, लागलं असेल का नाही, बसत कीर्तनाला झटके मारत घरच्या कुलपाला. नाही चित काय मांडियेल प्रेत, काय मांडियेल प्रेत, काय मांडियेल प्रेत, वाचन गोरक्षनाथ टेकडीवर आहे आणि चित्तानं घरच्या कुलपाजवळ आहे. म्हणून म्हणावं लागलं सर्व भावे काया वाचा आणि मन. पंढरपूरच्या वारीमध्ये ही तिन्ही प्रकारची सेवा घडते, कायिक वाचिक आणि मानसिक. अरे जन्मात जे पायी चाललं नाही ना, ते आळंदीला माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालं, 22 किलोमीटर चालतं, लक्षातही येत नाही. पाय पंढरपूरच्या वारीत ही कायिक सेवा. आमटीन भात खाल्ला म्हणजे 15 दिवस ज्ञानबा तुकाराम म्हणत, ही वाचिक सेवा. मग मनात म्हणतं 22 तास नाही 28 तास लागू दे, तरी गोपाळपूर पासून बारीला लागून विठ्ठलाचं दर्शन घेणारच ही वाचिक सेवा. काया वाचा आणि मन याला म्हणतात सर्व भावे. संताचे पाय हा माझा विश्वास. बरं, सर्व भावे दास झालो त्यांचा. आता इथे प्रश्न निर्माण होतो, महाराज तुम्ही दास्यत्वामध्ये भूषण मानता आणि व्यास महर्षी हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा सांगतात, त्याच्यात दास आहे. जीवंतोपि मृत पंच व्यासन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी नित्यसेवका. हे व्यासाचं म्हणणं आहे की 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा समजायचे. त्यात पहिला दरिद्री. बरं का, दरिद्री अवस्था भोगून श्रीमंत झालेला बरा. जोगदन भाऊ, आता तुमचं जेवढं घर होतं तेवढं बाथरूम झालं का नाही? आनंद आहे.
पण श्रीमंती भोगून जर दरिद्री झाला, डाके नाना नाईलाज झाला, जर्मनचं ताट न प्लास्टिकचा तांब्या घेऊन गावात पीठ मागायला आला. काकी ऐका शिवी बाकी. आणि मग गावातले लोक चर्चा करतात, माहिती आहे का ते कोण आहे? नाही, अमुक गावचं पाटील आहे ते. पाटील? अमुक पाटील? आणि त्याच्या दरवाजात रोज 10 भिकारी जगत होते, आणि हे रोज आपल्या गावात जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागतं. हे ऐकल्यानंतर त्या म्हाताऱ्याला वाटतं, देवा उद्यापासून बाजरीचं पीठ नको, कोणाला तरी रोगोर मागतो आणि उसात जाऊन आत्महत्या करतो. नाही दरिद्र सम दुःख जगमा. दरिद्रो हे व्याधी, तो ज्याला असह्य व्याधी आहे ना, असह्य व्याधी, प्राण जात नाही, सहन होत नाही, ते जिवंत असून मेल्यात जमा. दरिद्रो व्याधी तो. तिसरा मूर्ख. आता मूर्ख कसा ओळखायचा डाके नाना? मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं. मग मूर्ख ओळखायचा कसा? मूर्खस्य पंचचिन्हानि गर्व दुर्वचनस्तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्येषु अनादरः. 5 लक्षण आहे मूर्खाची. पहिलं लक्षण गर्व. 2च टिपणं पाठ असतात, 2च. अरे 12 वर्षांनी मुलगा झाला भरत, म्हणून त्याचं कीर्तन ठेवलं, अभंग घेतला, शेवटचा दिवस गोड. लोक म्हणले 12 वर्षांनी लेकरू झालं लेगा. तो म्हणला एवढंच टिपण पाठ आहे. तर काय संतोषराव, 2च टिपणं पाठ आहे, पण अजिबात वाकत नाही. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. मजहुनी ज्ञानी कोण आहे? मजहुनी ज्ञानी कोण आहे? मजहुनी ज्ञानी कोण आहे? एवढंच येतं. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी. अरे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. व्यासाला विशाल बुद्धे म्हटलेलं आहे. व्यासोच्चिष्ट जगत्रय. व्यासाचा पुरावा आला की हायकोर्टाचा निकाल आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. मोठ्या मोठ्या संतांनी तिकडे बोट दाखवलं. एकदा त्यांचा पुरावा दिला की निकाल लागला. व्यासाची या खुणा. एकादशी दिनी खाईल जो अन्न, डुकर होऊन येईल जन्मा. नामा म्हणे नाही आमाकडे दोष. पुराण हे व्यास वाक्य आहे. घरी जाऊन अभंग शोधा, कुठेही व्यासाचं, व्यासाच्या पुढे नाही. पण ते व्यास म्हणतात, तुम्ही माझ्या बुद्धीचं कौतुक करताना हा जो समुद्र आहे, व्यासाने गवताची काडी संतोषराव समुद्रात बुडवली, ती काडी वर काढली, त्या काडीचा थेंब पडला. बुडवलेली काडी डाकेनाना वर काढून थेंब पडला. आणि मग व्यास म्हणाले, तुम्ही माझ्या बुद्धीचं कौतुक करता? एवढा समुद्र पाण्यानं भरलेला आहे आणि माझ्या बुद्धीचा विचार करा, तर आता जो थेंब पडला एवढं ज्ञान फक्त माझ्याकडे आहे. आणि हे 2 टिपणवाला ऐकत नाही. याला गर्व म्हणतात. मूर्खस्य पंचचिन्हानि गर्व. पहिलं लक्षण गर्व. अरे साप पहा तुम्ही. साप कधी खाली मान घालून चालतो साप. आणि विंचू नगभर विष आहे तर आकडा वर करते. ते नगभरच आहे. साप विषभार सहस्त्रेण. मी पुरावा देऊन बोलतो हा. विषभार सहस्त्रेण गर्वम नायाती वासुकी ऋषिको बिंदू मात्रेन ऊर्धम वोहती कंटकम. 1000 पट जहर सापात, मान खाली. नगभर विष विंचवात, आकडावर. विंचू नेहमी वर आकडा करते. पण विंचवानं पाल बघितली भरत महाराज की नांगीत टाकलीच. पाल खाते विंचवाला डाकेनाना. पण पालीनं कोंबडी बघितली की पाल जाग्यावर उलटी होती. कोंबडी पळत पळत येते. शेपूट धरलं, पालीचं का नेली उकिरड्यावर. एवढा जहिरी विंचू आहे अरुण बाबा, त्याला पाल खाती. एवढी जहिरी पाल आहे, तिला कोंबडी खाती.
एवढी जहिरी कोंबडी आहे. अरे मी काय बोललो का? ही गोरक्षनाथ टेकडी आहे आणि श्रावण महिना आहे. हे पहा, आपल्याला हे महत्व कळणार नाही, पण हा यंदाचा श्रावण महिना 71 वर्षांनी आला. 1953 साली असा श्रावण आला होता. किती? 53 साली. तो 2024 मध्ये आला. आपण आता हयात आहोत, आपण याचे साक्षीदार आहोत. आता पुढे कोण पाहिलं 70 वर्षांनी. श्रावण महिना महत्वाचा हा का? तर सोमवारने सुरुवात, सोमवारने शेवट. तारका पाठ आहे तुम्हाला 5, 12, 19, 26, 2. लक्षात नाही का मी काय म्हटलं ते? 5, 12, 19, 26, 2. अरे 5, 12, 19, 26, 2 हे 5 सोमवार. 5 ऑगस्टला सुरू झाला तो सोमवारच श्रावण महिना. नंतर 12ला दुसरा सोमवार, 19 तारखेला तिसरा सोमवार, 26 तारखेला येणार आहे तो 4था सोमवार, आणि 2 सप्टेंबरला अमावस्या 5वा सोमवार. म्हणून 5, 12, 19, 26, 2. हे 5, 12, 19, 26, 2 असे आता काय म्हणजे 5 सोमवार योग आहे. तिथलं सांगत होत. गर्व म्हणाया ती वासुकी. मूर्खाचं पहिलं लक्षण आहे गर्व, दुर्वचन, नेहमी वाईट बोलणं. क्रोधश्च, रागवणं हे मूर्खाचं लक्षण आहे. विनाकारण रागवणं. नुसतं रागावणं धरायचं नाही, राग पाहिजेच. जोगदोन भाऊ, अजिबात राग नसेल तर जगू देणार नाही माणसं तुम्हाला. म्हणून तर रामायणात विषमता काय, जोड्या कशा झाल्या डाकेनाना. एक शांत स्वभावाचा भरत आहे आणि रागीट स्वभावाचा शत्रुघ्न आहे. जोड्या पहा, शांत स्वभावाचा राम आहे आणि रागीट लक्ष्मण आहे. मला असं वाटतं लक्ष्मण शत्रुघ्न एकत्रित पाहिजे होते, पेटलं असतं सगळं. विषमता. अरे पती पत्नी जर दोन्ही रागीट असेल तर एकमेकाच्या रागावर रोगर पिऊन झोपतील. त्यातलं एक रोगरची बाटली घेणारं पाहिजे, मग हिसकून घेणारं एक पाहिजे, मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील. एखाद्या गावामध्ये एखादं घर किती गडगंज श्रीमंत असू द्या, सगळे भाऊ जय हरिवाले असू द्या, विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतं. त्याच्यातले 2 भाऊ गोपीचंदन वाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकतं. लक्षात ठेवा, लक्षात. म्हणून विनाकारणचं रागावणं. तुम्हाला अजिबात राग नसेल ना तर तुमच्या जागेवर यष्टीत तुम्हाला बसू देणार नाही माणसं. गोपीचंदन पाहिलं की आलाच, उठ बुवा, मला बसायचं आहे. आणि मी तू चालू बा का? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. अरे एवढी शब्द. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. म्हणून विनाकारणचं रागावणं मूर्खाचं लक्षण आहे. मूर्खस्य पंचचिन्ह आणि गर्व, दुर्वचन, क्रोधश्च, विनाकारण रागावणे. पहिलं लक्षण गर्व, दुर्वचन, क्रोधश्च. पुढं काय? अरे आताच म्हणून दाखवलं मी, तर हे वय झाल्यामुळे तसं होतंय. ते मला एका दमात पाठ करून म्हणायची सवय होती, त्याच्यामुळे ते थांबलं की बिघडतं. मूर्खस्य पंचचिन्ह आणि गर्व, क्रोधस्य दृढवाद, परवाक्यशु नादर. हा जमला आता. क्रोधस्य दृढवादस्य, विनाकारणचा वाद घालणे, आणि परवाक्यशु अनादर, हा दुसऱ्याच्या बोलण्याचा अनादर. हे मूर्खाचे 5 लक्षण आहे. मूर्खस्य पंचचिन्हाने. कुठून वाढलं आपलं? जीवंतोपि मृत पंच व्यासेन परिकीर्तितः. दरिद्रो 1, व्याधितो 2, मूर्ख 3, प्रवासी 4. घरी आला तर आपला, नाही तर काय होईल रस्त्यात सांगता येत नाही, आणि शेवटी दास. हे 5 लोक व्यास म्हणतात जिवंत असून मेल्यात जमा,
आणि तुम्ही आता 1 तास झाला तर भूषण मानता. सर्व भावे दास झालो त्यांचे. सर्व भावी दास झालो त्यांचा. सर्व भावी दास झालो त्यांचा. हा प्रश्न लक्षात घ्या. इकडे व्यासाने सांगितलं की दास जिवंत असून मेल्यात जमाय, आणि तुम्ही किती वेळच म्हणता सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भाव, अरे हो, पण दास्यत्व कुठलं हे तर लक्षात घे. प्रपंचातलं दास्यत्व वेगळं आणि परमार्थातलं दास्यत्व वेगळं. म्हणजे तो किती इमानदारीनं दास्यत्व करत असेल तरी दास दासच राहतो. तर पूर्वीचा काळ होता, काळ बदलला डाके नाना. पूर्वी होतं उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता खालचं वर गेलं, वरचं खाली आलं. आता उत्तम नोकरी झाली, कनिष्ठ शेती झाली. तर उलट झालं. पूर्वी पाटील उठायच्या आधी जोगदंड भाऊ 5-25 मजूर वाड्या पुढे येऊन बसायचा. काम द्या मालक, गरीबाला काम द्या मालक, गरीबाला काम द्या पाटील. आता उलट झालं. कांबड फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात. इथे बरेच पाटलं बसलेले आहेत, त्यांना चांगलं माहिती. कामावर ये, नाही जमत आजच्याच दिवस ये, जमत नाही फक्त आजच्या दिवस, जमत नाही पाटला, अडचण सांग, माझी बायको घरी नाही, मग तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. उलट झालं. का हो? त्याने विचारलं, तुमच्याकडे आम्ही 10 वर्षापूर्वी एक कामासाठी गडी बायको त्याचे 2 पोरं आणून दिला होता, ते बिराड आहे का गेलं? त्याचे डोळे भरून आले. अरे देवासारखा गडी देवासारखा भेटला, त्याची बायको इमानदार, त्याचे लेकरं इमानदार, तो इमानदार. महिना मी शेतात जात नाही तरी सुतईचा सडा चोरीला जात नाही, आणि तो आल्यापासून डबल उत्पन्न. किती जन्माचं पुण्य असेल तर असा इमानदार गडी आमच्या शेताच्या कामाला मिळाला. बर, तुमची इच्छा काय आहे? एकच इच्छा आहे, त्यानं मरेपर्यंत आपल्याच कामावर राहावं. हे इमानदारीचं फळ. कधी मालक म्हणतो, आता एकच इच्छा आहे, भगवंताच्या कृपेनं त्याला माझं मालक करावं देवानं, आणि मी त्याच्या उसात दारे धरावं. अरे कितीही इमानदारीनं दास्यत्व करा तरी प्रपंचातला दास दासच राहतो. महाराज म्हणतात, मी जे दास्यत्वामध्ये भूषण मानतो, इथे दासच मालक होतो. का? मालकावर एकदा विश्वास ठेवला ना, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता. बारीक आहे, वाट नाही त्यांना. होय त्याचे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासितो करे स्वामीवरी सत्ता, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासितो करे स्वामीवरी सत्ता. सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, होय त्याचे. या प्रमाणानं कोर्टाचा निकाल लागला होता. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगता होय त्याचे. इथला दास हा मालक होतो. आपुलेच देसी पद दासा, हे लक्षात घ्या. गोंदवलेकर महाराजांच्याकडे यात्रेच्या निमित्तानं काही यायचे, वेगवेगळ्या प्रकारचे हौसे नवसे. तुळशीराम बुवा आहे का? गेले मागच्या माग काय सांगता येत नाही. त्याच्यातले कोणी परात चोरून न्यायचे, कोणी फुलपात्र, कोणी तांब्या. जोगदंड भाऊ, तिथला सेवक वर्ग वैतागला, महाराज हे काही चोरटे आहे बरं का याच्यात.
म्हणजे अहो कोणी परात नेत, कोणी तांब्या नेत, कोणी फुलपात्र नेत. गोंदवलेकर महाराज म्हणाले नेऊ दे का, ते यात्रेकरू माझ्या लेखी आहे आणि आम्ही तुम्ही सगळे सेवक माझ्या सुना आहे. हे नीट आहे का? शाबाज महाराज, आम्ही राबतो इथं तर आम्हाला पदवी सुनाची, आणि ते 3 दिवसाकरता येतात यात्रेकरू, त्यांना पदवी लेकीची. अरे कळत कसं नाही तुम्हाला, कायम असते तिला सून म्हणतात आणि 2-3 दिवसासाठी येते तिला लेक म्हणतात. यात्रेकरू लेकी आहे, तुम्ही सुना. अहो पण ते चोरटे आहेत ना, कोणी तांब्या फुलपात्र, कोणी परात. नेऊ दे, लेकीचा स्वभावच आहे चोरी करणं नाही. माहेरी आली ना लेक, तिला जी वस्तू आवडली, आई फुलपात्र नेते बरं का, आई तांब्या नेते बरं का, आई हे परात नेते बरं का, आणि आई मोठ्या प्रेमानं देते. फरक एवढाच आहे, त्या लेकी आईला विचारून नेतात आणि ह्या यात्रेकरू लेकी मला न विचारता शबनम मध्ये घालून देत. अहो पण मग आम्हाला काय फायदा? नाराज होऊ नका, फायदा सुनाचाच आहे, लेकीचा नाही. कारण सासू मेल्यावर पुढचं कळलं वाटतं तुम्हाला, लेक किती मनापासून रडू द्या तरी सासूच्या कमरेची तिजोरीची चावी सुनाच्या ताब्यात येते. हा दास्यत्वाचा फायदा. म्हणून सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा. बस जरा आता थोडं उरकून घेऊ. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आता दास्यत्व करण्याचं डाके नाना आणि विश्वास ठेवण्याचं नेमकं कारण, त्याची माझ्या हित करीती सकाळ, त्याची माझ्या हित करीती सकाळ, त्याची माझ्या हित करीती सकाळ, त्याची माझ्या हित आता तेच का वापरला शब्द? याचं कारण हित नाही ठावे जननी जनका. आई असू द्या, बाप असू द्या, नाना त्यांना खरं हित माहिती नाही. ते करतात काय? हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिक, असं होतंय. ते तुझी मदत करत जा. हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिकाचारतीही. ते पूर्वीची शाळा होती ना, कुठं कुठं पाटलाच्या गोठ्यात जुन्या वाड्यात डाके नाना शाळा भरायची.
विद्यार्थी पहिल्या वर्गातले 12-13 वर्ष वयाचे, पहिल्याच. तिथं जुनाट गणपतीची मूर्ती होती. 10-12 विद्यार्थी होते. दुपारच्या सुट्टीत भरत गुरुजीच्या आधी विद्यार्थी वर्गात आले. एक उन्हाळ पोर होतं, ते गेलं आणि गणपतीच्या पोटावरून हात फिरवला, बिंबीत बोट घातलं. तिथं बसलेला तपस्वी होता एक, पुढचं कळलं तुम्हाला, म्हणजे नांगे मारली, असं बोट झटकत आलं. ते पण ते इतकं बिलिंदर होतं. म्हणलं आता हे रडण्याची वेळ नाही, आता जर रडलो तर माझ्या मित्राला प्रसाद मिळत नाही, एवढं वस्ताद होतं. तशीच कळ सोसली. गोविंद्या, काय गार वारा इथं बोट घाल. गोविंद्यानं विश्वास ठेवला, बोट घातलं, त्यालाही चाव लागली. गोंद्याच्या लक्षात आलं यानं फसवलं. गोंद्या वस्ताद, सगळ्या वर्गच वस्ताद होता. नाऱ्या, काय खरंच की रे, गार वारा. त्यानंही बोट घातलं, इठ्यानं बोट घातलं. सगळ्या वर्ग प्रसाद घेऊन तृप्त झाला. आणि बरोबर 10:25 गुरुजी आले. बरं का टाणा, गुरुजीनं पाहिलं पोरं गणपतीच्या मूर्तीजवळ होते. गुरुजी खुर्चीवर बसले, पण यांची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. का रे, आपल्याला प्रसाद मिळाला पण गुरुजी राहिले. पूर्ण वर्ग वस्ताद होता. गुरुजी विषय काढला. का रे, मी आलो तेव्हा तुम्ही त्या मूर्तीजवळ काय करीत होता रे? ज्यानं पहिलं बोट घातलं ते उभं झालं. किती वर्ष झाले गुरुजी तुम्ही या शाळेत आहे? जसं ऑडिटर आला विचारायला. मी 20 वर्ष झाले बाळ, आणि सेवानिवृत्ती होण्याची शक्यता याच गावात आहे. 20 वर्ष झाले, तरी गणपतीच्या बिंबीतलं सामर्थ्य माहित नाही तुम्हाला? गार वारा आहे गुरुजी. माझं खोटं असं तर नाऱ्याला. नाऱ्या म्हणला खरंच गुरुजी. विठ्या गुरुजी उठले. बरं का, तोपर्यंत मुलं श्वास रोखून होते. बोल नका रे. गुरुजीनं बोट घातलं, आतल्याच ठरलं होतं संतोषराव. गुरुजी असो का विद्यार्थी, प्रसादात हयगय करायची नाही. तुका म्हणे भेदा भेद गेला. जेव्हा गुरुजीला विंचू चावला, हात झटकतच गुरुजी आले. शांत स्वभावाचे गुरुजी होते. पोरो, हे काय गार वारा आहे का लेका, विंचू आहे. आणि तो चावला म्हणजे पदरात दुःख पडतं. ही परंपरा आहे. जसं नाऱ्यानं विठ्याला फसवला, गार वारा. इठ्यानं महादेव फसवला, गार वारा. महादेवनं सध्याला सांगितलं, गार वारा. तसं आमच्या पंजोबानं आजोबा फसवला, गार वारा. आज्यानं आमचा बाप फसवला, गार वारा. बापानं भरत फसवला, घे वैशाखात उरकून, गार वारा. हे पण आमच्या सद्भाग्यानं जेव्हा संत आमच्या जीवनात येतात, ते म्हणतात गार वारा नाही, दुःख बांधवडी. संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. विचार नाही कोठे, विचार नाही कोठे, विचार नाही. म्हणून तेची, बाकीचे नाही. दावीला लौकिकाचार ते हित नाही ठावे जननी जनका. संतांनाच का हित कळतं? सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश, सहज हित उपदेश. काय
तुझ्या सहज बोलण्यात जगाचं कल्याण आहे. सहज बोलणे हित उपदेश, त्यांनाच हित का कळतं, शोधोणी आले संत हिताहित जगाचे, म्हणून तेची माझे हित करीती सकळ. आणि हित कोणतं म्हणाल तर उत्तरार्धात उत्तर आहे, जेणे हा गोपाळ कृपा करी. जीवावर कृपा देवाची होणे याला म्हणतात हित. त्या अभंगातलं चिंतन सांगतो. जेणे हा गोपाळ, अरे दुबार पेरणीचं संकट, संतोषराव वेगळ्या विचारात, बाप आहे, जेवता जेवता अन्न जात नाही, काय करावं आता. पहिला सावकार पैसे देणार नाही, दुबार पेरणीचं संकट आहे. मुलगा 10 वर्षाचा शाळेत जाताना, फीला पैसे द्या पप्पा. लाल डोळे पप्पाचे, शिकलाच पाहिजे का शाळा, मोठा कलेक्टर होणार आहे, जाणार देत पैसे. पोर रडकुंडीला आलं, मम्मीनं ऐकलं आणि इशारा केला, इकडे हे बाळा, इकडे हे बाळा. मम्मी, तुझा बाप जेवून बाहेर जाऊ दे, पैसे मी देते तुला. झाला, बाप गेला जेवून, दे ना का आई पैसे. आता तिला माहित आहे मी तर हो म्हटलं, पण माझ्याजवळ पैसे नाही. आळणे तिला माहित झालं की याचा बाप जेवून गेला तरी त्याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे. मम्मी कोट पर्यंत गेली, कोटच्या खिशातले पैसे काढले, बाळाच्या हातात दिले, दृष्टांत संपला. कोट बापाचा पण हात आईचा. जसं बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे, तसं जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. धरितीच्या हाती संत कृपावंत, आणि मग पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. म्हणून हे उत्तर दिलं, जेणे हा गोपाळ कृपा करी. बस. तात्या आपली वेळ किती आहे? 12? 11ची आहे का? हा, मला कसं वाटलं 8:30 ते 10:30 असेल. बरोबर करू तात्या, बरोबर करू आपण. आता सर्वांना एक विनंती आहे, हात वर करा. बाबा सोडून, बाबांना मी पाया पडून सांगितलं येऊ नका. मी इतकं जोरात बोलतो की तुम्हाला खोलीत ऐकू येईल, पण आलेच. हात वर, आणि एका तालात विठोबा एक थांबा, हे एक हात वर करा, एक ताकद, एक ताकद लावा, एक हा, शाबास. वाह. विठोबा